नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कारागृह पोलीस यांच्या संदर्भात थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तसे कारागृह पोलीस यांच्या संदर्भामधील जे व्हिडिओ आहे, जी माहिती आहे, ही ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला अगोदर टाकलेली आहे एकदम डिटेलमध्ये। तरी आपण सर्व माहिती म्हणजे हे जे आपण 4 ते 5 टॉपिक दिलेले आहे, 4 टॉपिक लिहिलेले आहे आपण या ठिकाणी, एखादी 5वा 6वा टॉपिक आणखीन ॲड करून म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये सर्व सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। तर बघा, कारागृह पोलीस पहिला जो पॉईंट आहे तो कोणता आहे, ड्युटी किती तास असते। त्याच्यानंतर जिल्हा पोलीसला जाता येते का, आपलं जे सिटी पोलीस आहे किंवा जिल्हा पोलीस आहे, तर इकडनं तिकडे जाता येते का ड्युटीसाठी, हे बघणार आहोत आपण। त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे, PSI डिपार्टमेंटल परीक्षा देता येते का। त्याच्यानंतर चौथा पॉईंट, क्वार्टर मिळतात का, कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वार्टर मिळतात का। आणखीन 5वा पॉईंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो, तसे तर भरपूर आहे सांगण्याजोगते। पगार सारखाच असतो का, पगार सारखा असतो का, असतो का। पगार सारखा असतो का म्हणजे काय, आपलं जे जिल्हा पोलीस आहे यांचा पगार आणि कारागृह पोलीस यांचा पगार सारखाच असतो का, की काही याच्यामध्ये तफावत असते, या संदर्भात जाणून घेऊ। तर बघा, पहिला जो पॉईंट आहे आपला, ड्युटी किती तास असते। तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कारागृह विभागाचे 5 डिव्हिजन पडत असतात। किती, 5 डिव्हिजन। तर आता त्या डिव्हिजनमध्ये 5ही डिव्हिजनमध्ये कोण्या डिव्हिजनमध्ये 4 सेंट्रल जेल आहे, तर कोण्या डिव्हिजनमध्ये 2 सेंट्रल जेल आहे, तर कोण्या डिव्हिजनमध्ये 1 सेंट्रल जेल आहे। तर त्या सेंट्रल जेलनुसार, तुमच्या जिल्हा जेलनुसार, तसेच तुमच्या खुले कारागृहानुसार, या कारागृहांच्या प्रकारांनुसार तुमच्या या ठिकाणी ड्युट्या पडत असतात विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे कसं, आता एवढं डिटेल आपण या ठिकाणी सांगू नाही शकत। तर बघा, ड्युटी किती तास असते। आता सर्वसाधारणपणे कारागृह पोलीस यांची जी ड्युटी पडत असते, हे 8 तास ड्युटी असते। किती तास, 8 तास। परंतु याच्यामध्येही प्रकार आहे। उदाहरणार्थ, एखादी सेंट्रल जेल जर असेल, तर त्या सेंट्रल जेलमध्ये तुमची ड्युटी हे 8 तासापेक्षाही जास्त ड्युटी पडत असते। 8 तासापेक्षा तुमची ड्युटी त्या ठिकाणी जाऊ शकते। आता मग 8 तासापेक्षा म्हणजे जास्त किती, जास्त नाही, 1 तास किंवा 1.5 तास तुमची त्या ठिकाणी ड्युटी एक्स्ट्रा पडू शकते। आता तिच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे कारागृहाचा, तो म्हटलं म्हणजे खुले कारागृह। खुले कारागृहाला शक्यतो तुमची ड्युटी ही 6 तासच असते। किती, 6 तास। पण कोणत्या कारागृहाला, खुले, 6 तासच ड्युटी असते तुमची। हे झालं ड्युटीच्या बाबतीत। दुसरा पॉईंट, जिल्हा पोलीसला जाता येते का। इकडे ड्युटी करत असताना, म्हणजे उदाहरणार्थ तुमची जे हे ड्युटी आहे, हे कारागृहामध्ये लागलेली आहे, म्हणजे 8 दिवस तुम्ही कारागृहामध्ये केली किंवा 1 महिना कारागृहामध्ये केली, मग त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याला किंवा दुसऱ्या हप्त्याला किंवा अल्टरनेट अशी तुमची ड्युटी बाहेर जिल्हा पोलीसला लागते का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो। तुमची ड्युटी फक्त आणि फक्त कारागृहामध्येच असते। फक्त आणि फक्त कुठं, कारागृहामध्येच तुमची ड्युटी असते। अजून आता हे रेग्युलर ड्युटीचं झालं। अजून याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे, उपपॉईंट असा येतो, की जिल्हा पोलीसला जाता येते का। म्हणजेच काय, ज्याप्रमाणे SRPF पोलीस यांची ड्युटी, यांचं कर्तव्य तिकडे 10 वर्ष, आता पूर्वी 10 वर्ष होतं, आता 12 वर्ष केलं त्यांनी। तिकडे तुमची सेवा 12 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला अप्लाय करावा लागतो, आणि त्याच्यानंतर मग अप्लाय केल्यानंतर तुमची
ट्रान्सफर हे डायरेक्ट जिल्हा पोलीसला होत असते. तर अगदी SRPF प्रमाणे तसं इकडे आहे का? तर या डिपार्टमेंटमध्ये तसं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या रिटायरमेंटपर्यंत कारागृहामध्येच ड्युटी तुम्ही करू शकता. कारागृहामध्येच तुम्ही ड्युटी बजावू शकता किंवा कारागृहामध्येच तुम्ही राहू शकता. कोठपर्यंत? जोपर्यंत तुम्ही रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत. इथंच तुम्हाला ड्युटी करावी लागते. SRPF सारखं या ठिकाणी नाही आहे. तर हा पॉईंट पण आपला या ठिकाणी क्लिअर झाला. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट, PSI डिपार्टमेंटल देता येते का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी कोणतीही PSIची डिपार्टमेंटल परीक्षा जर निघाली याड, तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येत नाही. इथं तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकत नाही. तसं तुम्हाला अलाऊ या ठिकाणी केलेलं नाही. जरी कारागृह पोलीस हे गृह खात्याच्या अंतर्गत असलं तरी या ठिकाणी तुम्ही डिपार्टमेंटल परीक्षा देऊ शकत नाही. मग आणखीन एक प्रश्न निर्माण होऊ शकतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की मग आता डिपार्टमेंटल PSI परीक्षा आम्ही सिटी पोलीसची देऊ शकत नाही, मग नेमकी दुसरी कोणती परीक्षा आहे का डिपार्टमेंटल? तर हो मित्रांनो, दुसरी परीक्षा आहे. ती म्हटलं म्हणजे जेलर 2 स्टार. ज्याप्रमाणे सिटी पोलीसला PSI असतात, अगदी त्याप्रमाणेच इकडे 2 स्टार, आपण त्यांना दुसऱ्या भाषेमध्ये PSI पण म्हणू शकतो. आणि कारागृहाची जी भाषा आहे ते म्हटलं म्हणजे काय, जेलर. तर ती जेलरची परीक्षा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता डिपार्टमेंटल. परंतु ते केव्हा? ज्याप्रमाणे सिटी पोलीसमध्ये PSIची डिपार्टमेंटल परीक्षा ही 4 वर्ष सेवा झाल्यानंतर देता येते. तर अगदीच त्याप्रमाणे इकडे तसं आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. इकडे तुमची जी सेवा आहे ही सेवा 10 वर्ष द्यावी लागते आणि 10 वर्ष सेवा दिल्यानंतर मग तुम्ही ते डिपार्टमेंटल जेलरची परीक्षा देऊ शकता. तिसरा पॉईंट आपला क्लिअर झाला या ठिकाणी. आता चौथा पॉईंट तो म्हटलं म्हणजे क्वार्टर मिळतात का? तर 100% विद्यार्थी मित्रांनो, जेल पोलीस यांना क्वार्टर मिळत असतात. 100% क्वार्टर या ठिकाणी मिळतात क्वार्टर. त्याच्यानंतर पाचवा पॉईंट, पगार सारखाच असतो का? तर सिटी पोलीस आणि आपलं कारागृह पोलीस यांचं जे बेसिक आहे ते सेम बेसिक आहे. ते म्हटलं म्हणजे 21,700 आणि सारखाच बेसिक असल्यामुळे दोन्हीचा पण पगार हा या ठिकाणी सारखाच असतो. इवन SRPF पण त्यामध्ये घेऊ शकतो आपण, बँडमॅन पण घेऊ शकतो, चालक पण घेऊ शकतो. या सर्वांचं जे बेसिक आहे ते सारखंच आहे. ते म्हटलं म्हणजे किती? 21,700. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते ॲड करून मग तुमचा ते पगार वाढतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तो भेटतो प्रत्येक महिन्याला. तर पगार पण या ठिकाणी सारखाच असतो. तर आता एकाच या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व माहिती कारागृह पोलीस यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. तर या ठिकाणी थांबवू. जय हिंद, जय भारत.